या माहिती नाही, मला वाटतं राहुलजी येणार नाही आहेत, खडगेजी येणार आहेत त्या सभेला. नाही, राहुलजींचं मुंबईची सभा चेक करा तुमच्या चॅनलवरच आहे. तरी चेक करा, माझी माहिती चुकीची असू शकते. असा प्रकार घडला की रात्रभर महिला ज्या आहेत त्या बँकेबाहेर बसून राहिल्या आहेत. काही महिलांना मेसेज आले, मात्र पैसे त्यांच्या खात्यात अजून पण जमा झालेले नाही. तर दुसरीकडे जे लाडक्या भावांना मेसेज गेले पैसे जमा झाल्याचे. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ही सगळी जी धावपळ चाललेली आहे सरकारची, हे विधानसभेच्या आधीचा केविलवाणा प्रयत्न आहे हा. त्यामुळे मला काही याच्यात आश्चर्य वाटत नाही. तुम्ही बघा, लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी ह्यांच्या मनात तरी आलं होतं का की अशी काही स्कीम काढावी? बरोबर रिझल्ट लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्र आणि देश हा त्यांच्या विरोधात झालेला आहे. त्याच्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्याच्यात महिलांसाठी ज्या पद्धतीने एक नाही दोन आमदार धमक्या देतात की पैसे नाही दिले, मतदान नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत. आज तुम्ही बघताय, कार्यक्रमाला हजेरी नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही कुठली स्कीम? आणि सगळं तुम्ही महिलांना काय समजता? त्यांना असं वाटतं की महिलेला धमकी दिली की ती घाबरेल आणि ती कृती करेल. हा देश लोकशाही पद्धतीने चालतो आणि संविधानानेच चालतो. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहूनच हा देश पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने जे तुम्हाला सांगत असतो की संविधान बदलण्याचा पाप किंवा हा विचार हा जो आहे तो भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा आहे आणि त्यांच्या कृतीमधून अनेक वेळा ते दिसते. अजितदादांचा दौरा झाला त्यानंतर सुरुवातीला अशाच गोष्टी घडतायत, योजना अपयशी होईल असं वाटतं. नाही, काय तर आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना अतिशय व्यवस्थित करू, ज्याच्यात फक्त निधी नसणार आहे पण महिलांची सुरक्षितता असेल. आम्ही खूप या स्कीममध्ये सुधारणा आणू सत्तेवर आल्यावर. पुढे व्यवस्थित हाताळणार असं सांगायचं. ह्या व्यवस्थित नाही, अति चांगली करून दाखवू आम्ही. हे एक आत्ता करतात. दुसऱ्या योजना ज्या सरकारने नाही, कसं आहे, त्या नात्यांमध्ये अडकायची हौस त्यांची आहे. आम्ही आमच्या प्रत्येक महिलेचा, शेतकऱ्याचा, ह्या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या मायबाप जनतेचा मान सन्मान प्रेमाने आदराने करू. त्याच्यात कुठलंही राजकारण नसणार आहे आणि मताची तर बेरीज नसणारच आहे. काय माणुसकी नाही आहे या सरकारला? सगळं तुम्ही मताशी सोडणार? काय माणुसकी राहिली आहे का नाही या देशात आणि समाजात? त्याच्यामुळे गलिच्छ राजकारण जे हे करतात ना, हे दुर्दैवी आहे. कालच मी अमोल मिटकरींचं एक स्टेटमेंट वाचलं, त्याच्यातही मला वाटतं काहीतरी सोलून काढा वगैरे, त्याच्यावर त्यांनी टीका केली. मी अमोल मिटकरींचं कौतुक करते की जरी ते मित्रपक्षात असे तरी कोणीतरी संवेदनशील त्या बाजूला आहे. बाकीच्यांना काही संवेदनशीलता राहिलीच नाही आहे त्या भागामध्ये सत्तेसाठी, आणि म्हणे विकासासाठी आम्ही गेलो आहे. मग या विकासामध्ये सोलून काढणं येतं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.